मला तुझ्या स्वरूपाची ओढ आहे. तुझे सत्य स्वरूप जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. परंतु हे गुरुराया, मी अज्ञानी आहे, प्रपंचिक आहे, मायेच्या प्रभावात वसलेला आहे. म्हणून हे परमपित्या, मला तुझी अनन्य भक्ती दे, अतूट अभेद्य दे, श्रद्धा दे आणि माझे प्रत्येक कर्म तुझी सेवा होऊ दे आणि तुझी कृपा ग्रहण करण्याच्या पात्रतेने बनव. हे दत्तात्रेया, हे तूच करू शकतोस, कारण चराचरात तुझी सत्ता आहे. श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, इथे सकाळी सकाळी आज सोमवती अमावस्या होती, त्याच्यासाठीच मी छान अशी हळदीला लेपन करून घेतलेलं होतं, उंबरठ्याला हळदीचं, आणि रांगोळी सुद्धा छान पद्धतीने काढून घेतलेली होती. आणि आता लगेचच देवपूजा वगैरे सुद्धा मी लवकर आवरून घेतलेली होती. तर सर्व पित्री अमावस्या असल्यामुळे वस्त्र वगैरे सुद्धा छान अशी चेंज करून घेतली, देवांची आंघोळ वगैरे केली आणि सर्व काही मात्र निवांत सुरू होतं, कारण आज साफसफाई सुद्धा करायची होती, जे की मी सर्व पित्री अमावस्येला प्रत्येक अमावस्येला घरामध्ये करत असते. बघा, आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे, हे केवळ मोठे भाग्य. वास्तविक भगवंताने आपल्याला मनुष्य जन्म देऊन फार मोठा प्रसाद आपल्याला सर्वांना दिलेला आहे. म्हणून या भगवंताच्या अखंड नामस्मरणात आपण राहायला पाहिजे. परमेश्वराचा सतत सहवास कशाने लावत असेल तर ते फक्त आणि फक्त अखंड नामस्मरणानेच. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. खरे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी संपत्ती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य. अखंड नामस्मरणातच खराखुरा आनंद दडलेला आहे. कुठल्याही गोष्टीची हाव धरण्यापेक्षा आपण समाधानाचा मार्ग शोधणं हा कितपत योग्य आहे तुम्हाला अखंड नामस्मरणामध्ये कळेलच. आपल्याला समाधान कसे मिळवायचे आहे हेच आपल्याला फक्त आणि फक्त नामस्मरणामध्ये शोधायचं आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र किती शक्ती आहे, किती शक्तिशाली आहे, याचा अनुभव जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण करताना दररोज 11 माळी जेव्हा तुम्ही करता, आणि तेव्हा तुम्हाला निश्चितच त्याचा अनुभव येतो. तुमचे कामं मार्गी लागायला सुरुवात होते, तुमचे प्रश्न आपोआप सुटायला सुरुवात होते. सुखाचा उगम आपल्यालाच आहे, आपल्यामध्येच आहे. ते फक्त सुख कधीही जगाकडून मिळत नसते. माणूस जगाकडून सुख मिळवण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करतो, पण त्याला कधीच दुसऱ्यांकडून सुख मिळत नसते. ते त्याला स्वतःच्याच हावभावीमध्ये, जीवनशैलीमध्ये, दररोजच्या वापरामध्ये शोधायचं असतं. सुंदर आयुष्य जगाचे असेल तर वाचन आवश्यक आहे. दररोज छान छान संदेश वाचा, मेसेजेस वाचा. प्रत्येकाने देवधर्माच्या ग्रुपमध्ये ऍड व्हावं, जेणेकरून मनाला सुद्धा तितकंच एक उभारी येते आणि छान छान मेसेजेस सुद्धा वाचायला मिळतात. देवाची ओळख व्हावी असे वाटत असेल तर अखंड नामस्मरणाला बरोबर पर्याय नाही. वासरू घेऊन गेले की गाय जशी पाठीमागून आपोआप येते, त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्या नामापाठोपाठ आपल्याजवळ येतो. श्री स्वामी समर्थ या मंत्रात अखंड नामस्मरण करा. 1 सेकंद पण वाया घालवू नका. आपला संपूर्ण फोकस जर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रावर ठेवला तर तुम्ही प्रचंड मेहनती आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण करत असाल तर यश नक्की तुमच्या बाजूने असणार, यातील मात्र शंका नाही. कारण काय होतं ना, कितीही मेहनत करा, पण असं होतं का भरपूर सारी मेहनत करतो आहे पण आमच्या मेहनतीला पण नाही किंवा यशाला पण नाही, तर मात्र त्याच्यावर एकच उपाय असतो, ते म्हणजे तुम्ही दररोज कोणत्या ना कोणत्या देवाची सेवा उपासना करणं तितकंच महत्वाचं असते. आता बघा, इथे सर्व पित्री अमावस्या होती, म्हणून सकाळी सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन, देव वगैरे घासून घेतले, देवांचं वस्त्र वगैरे चेंज केलं. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं का मी पूर्ण किचनची भांडी वगैरे घासून किचन छान क्लीन करून घेतलेलं होतं. आणि इथे आता हा जो झाडू आहे तो मी डीमार्ट मधून घेतलेला होता, आणि त्या झाडूच्या साहाय्याने खिडक्या वगैरे सर्व काही छान क्लीन करून घेते आहे. जिथे काय होतं ना, वरती हात जात नाही, त्याच्यामुळे छोट्या झाडूने अगदी वरचं झाडं निघणं शक्य नसते, किंवा भिंतीवर सुद्धा आपण कितीही झाडू लावला तरी होत नाही. पण याच्या ज्या दोऱ्या आहेत ना, त्याच्यामुळे अगदी मऊ ज्या दोऱ्या आहेत त्याच्यामुळे अगदी वरचं सुद्धा झाडं इझिली निघतं, आणि पूर्ण भिंतीचं सुद्धा मी लगेच काढून घेतलेलं होतं. तर 1 तासामध्ये पूर्ण 3 रूम, आमचं पूर्ण घर मी छान क्लीन केल्यानंतर कॉटच्या मागून सुद्धा इथून घेऊन घेतलेलं होतं, आणि पूर्ण हॉल छान वगैरे झालेला होता. फॅनला अगदी वरच्यावर पुसलेलं होतं, कारण फॅन किती झालं तरी ओल्याच कपड्याने पुसावा लागतो. पण म्हटलं चला, आज अमावस्या आहे, आहो सुद्धा घरी नव्हते, म्हणून एकटीलाच करायचं आहे, आणि फॅन जर म्हटला तर हात वरती पोहोचत नाही, म्हणून जे होत होतं ते संपूर्ण पटापट आवरून घेत होती, कारण दिवसभरामध्ये संध्याकाळी सुद्धा मला सेवा करायच्या होत्या. तर हा झाडू सुद्धा तितका छान आहे, लवकर लवकर निघून जातं. आणि जर आपण साध्या झाडूने जर अशी क्लिनिंग करायची म्हटली तर काय होतं, जर साधा झाडू आपण घेतला आणि क्लिनिंग केली तर संपूर्ण जे काही जाळं आहे
किंवा धूळ आहे ती अंगावर पडते, पण ह्या झाडूने काय होत होतं, ती सर्व धूळ ते पूर्ण ऍब्झॉर्ब करून घेत होती. त्याच्यामुळे अजिबात काही उडत नव्हतं किंवा सर्दीसारखं सुद्धा काही त्रास होत नाही. कारण मला धुळीची ॲलर्जी असल्यामुळे आम्ही शक्यतो अशाच ट्रिक वापरून छान छान घराचं जे काही आहे ते क्लिनिंग करत असतो. नंतर लगेचच किचन घेतलं, कारण किचन ऑलरेडीच क्लीन झालेलं होतं, म्हणून फक्त एक हात मारायचा होता किचनला. आणि त्याचप्रमाणे किचन सुद्धा छान असं क्लीन आवरून झालेलं होतं. नंतर बेडरूम वगैरे सुद्धा आवरली. आणि हे सर्व करून झाल्याच्या नंतर आज सर्वपित्री अमावस्या होती. तर काय, तर सर्वपित्री अमावस्या म्हणजे आता 15 दिवस आपले पितर जे म्हणजे पृथ्वी लोकावर आलेले होते ते आता पुन्हा पितृपक्षात जाणार किंवा पितृ लोकात जाणार. आणि पृथ्वीवरील पितर जेव्हा जातात तेव्हा आपल्याला आज म्हणजे ज्यांना माहिती नसते की त्यांची तिथी कोणत्या दिवशी आहे किंवा घास कधी टाकायचा आहे, श्राद्ध कधी करायचं आहे, ते आज आवर्जून आजच्या दिवशी करत असतात, जेणेकरून जे अघोर पित्र असतात किंवा सर्वच पित्रांना सुद्धा तितकी शांती मिळते, समाधान मिळतं. आजच्या दिवशी आपल्याला घर सुद्धा तितकं स्वच्छ आणि क्लीन करून घ्यायचं असतं. म्हणून मी सुद्धा पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, हळद टाकते आणि गोमूत्र टाकते. याच्यामुळे काय होते, तर घरामधून निगेटिव्हिटी ऊर्जा ही बाहेर जात असते आणि घरामध्ये एक सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होते, पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि छान असं फ्रेश वाटतं घरामध्ये. हे दर अमावस्येला केलं पाहिजे. दररोज तर आपण छान छान वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित असे लिक्विड वगैरे टाकून फरशी पुसत असतो, पण प्रत्येक अमावस्येला लिक्विड न टाकता फक्त हळद, गोमूत्र आणि जाडं मीठ याच साह्याने आम्ही फरशी वगैरे म्हणजे पूर्ण घर क्लीन करत असतो, गॅलरी क्लीन करत असतो, बाहेरचा पोर्च आहे तो सुद्धा आवरून घेत असतो, जेणेकरून घरामध्ये येणारी पॉझिटिव्हिटी ही पुढच्या दारापासून येत असते तर गॅलरीपर्यंत. जेवढी जागा आपली असते तेवढं छान असं क्लीन करून घ्यायचं होतं. आणि मी सुद्धा इथे लवकर हॉल वगैरे आधी पुसून घेतला, नंतर बेडरूम, किचन छान वगैरे क्लिनिंग वगैरे झाली. आणि संध्याकाळी आज सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दररोज तर आपण दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावतच असतो, पण आज सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे संध्याकाळी सुद्धा इथे दिवा वगैरे लावायचा होता. म्हणून आधी 4च्या आत घरातला जो काही पोछा आहे किंवा घर पुसणं आहे ते 4च्या आत व्हायला पाहिजे, म्हणून ते इथे मी लवकर आवरून घेत होते. तर अशा प्रकारे छान क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि ते आता संध्याकाळ झाली. संध्याकाळची सुद्धा देवपूजा वगैरे मला आवरायची होती, म्हणून सर्व क्लिनिंग वगैरे झाली, छान फ्रेश झाली. संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेतली. माठाजवळ सुद्धा दिवा लावला, जो पितरांच्या तृप्तीसाठी असतो आणि पितरांना उजेड व्हावा म्हणून आपण माठाजवळ दररोज दिवा लावत असतो. त्याच्यानंतर इथे कणकेचा दिवा, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल आणि नंतर त्याच्यामध्ये काळी तीळ, अशा पद्धतीने आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण दिवा लावत असतो, जेणेकरून आज आपले जे पितृ लोकात परत जातील त्यांना सुद्धा जातील तोपर्यंत छान प्रकाश मिळेल आणि त्यांच्या प्रकाशासाठी आपण इथे दिवा लावत असतो. त्याच्यानंतर छान असं संध्याकाळी शेवट केला दिवसाचा आणि दिवा वगैरे सुद्धा लावून घेतला आणि बघा उंबरठा तितका छान आणि सुंदर दिसत होता. अशा प्रकारे तुमचा दररोजचा उंबरठा असायला हवा, जेणेकरून येणारी लक्ष्मी सुद्धा तितकी छान आणि प्रसन्न होईल. तर आता उद्यापासून नवरात्र सुद्धा सुरू होत आहे, म्हणून आज पितृपक्षातील आपला शेवटचा दिवस होता, तो म्हणजे सर्वपित्री अमावस्या. सो ब्लॉग कसा आवडला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.